किती तालुक्याचे आहेत ते त्या तालुक्यामध्ये आहेत, सगळे आपल्या शांतता समितीचे आहेत, प्रत्येक धर्माचे तिथं आहेत प्रतिनिधी, ते निस्तरतील. ज्या वेळेला वेगवेगळ्या तालुक्यांचे तिथं येतात मग तो प्रसंग वाढतो. तर त्याच्यापेक्षा त्या तालुक्याची प्रत्येकाची शांतता समिती ही समर्थ आहे, ती त्यांच्या पद्धतीने हे करतील. तर ह्या सूचना ज्या आहेत ते आपल्या समाजाचे जे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या समाजांमध्ये देणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे ते जर झालं तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी हे प्रसंग झाले तर काहीतरी व्हॅलिडिटी राहते. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये पण ज्या वेळेला ते प्रसंग सोडवायला जातात त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला पण माहिती असतं की हे शांतता समितीचे आपले अधिकारी आहेत, म्हणजे हे एक समन्वय राखण्याच्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे ती एक आपण या वेळेसपासून आपण ती सुरुवात करूया. आणखीन तालुकास्तरीय समिती असते, तर त्याच्यामुळे मग प्रत्येकाच्या आयडेंटिटी आणि आयडेंटिफिकेशनचा विषय जो प्रश्न आहे शांतता समिती साधारणपणे 5 युनिट्स सोशल मीडियाच्या मॉनिटरिंगसाठी हे पोलीस विभागाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून तयार आहेत. पण या सणासुदीच्या कालावधीमध्ये ते वाढवून आपण 15 युनिट्स करत आहोत. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितले तर जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत त्यानुसार हे युनिट साधारणपणे तयार असतील. आणि मग ते सोशल मीडियावर जे काही वेगवेगळे चुकीचे मेसेजेस किंवा तेढ निर्माण करण्याचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न होतो त्याच्यावर निश्चित या युनिटच्या माध्यमातून आळा घालता येईल. ठिकाणी नवीन मंदिर झालेलं आहे, तिथेही अतिशय व्यवस्थितरित्या होणार आहे. नियोजनामध्ये पोलीस प्रशासन असो साहेब यांचं यथोचित स्वागत करावं. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय जिल्हा परिषद सीओ साहेब समोर बसलेले शांतता समिती स्वागत होत असताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय मान्यवरांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे सुरू होतोय आणि 14 एप्रिलला आपल्या याच्यातला जे 5 सण आहेत त्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आम्हाला सुधागड तालुक्याच्या अनुषंगाने असं वाटतंय की जशी काय अडचण येणार नाही, ट्रॅफिकचं नियोजन वगैरे हे विषय त्या सुधागड तालुक्यात आमच्या सन्माननीय PI मॅडमच्या पुढाकाराने आमची शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत, 30 मार्चपासून पाडवा असेल, मग श्री रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, त्याचबरोबर ईद असेल, त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, ह्या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्रतिनिधी असतील, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर सर्व आणि पत्रकार, अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली. वेगवेगळ्या सूचना आल्या, त्यातील काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्याची दखल ही प्रशासनाने घेतलेली आहे. मग अतिरिक्त पाणी पुरवठा असेल, MSEBच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून CCTV सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील, ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना त्या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधींकडून सुद्धा त्या निमित्ताने आल्या आणि त्याची सुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना ह्या त्या निमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. काही नव्याने सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपली जी सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशस्वीरित्या ही बैठक पार पाडली. सर्वांसाठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे. माझी त्या संदर्भातली सुद्धा विनंती राहील की ज्या वेळेला शांतता समितीची आपण त्याच्या सणाच्या सुदीच्या वेळेला किंवा प्रशासनाची ज्या वेळेला आपण मीटिंग घ्याल त्यावेळेला हाही विषय आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने घ्यावा की जिथे जिथे मोठमोठे कार्यक्रम आहेत तिथे आपण पुढाकारातून जर स्वच्छतेची मोहीम पण जर दुसऱ्या दिवशी राबवू शकलो, जशी आपण गड किल्ल्यांवर सुद्धा राबवत असतो अनेकदा की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गड किल्ल्यांवर आपण स्पेशल टीम पाठवत असतो, त्याच्यामध्ये NGO पण सहभागी होत असतात, सेवाभावी संस्था पण असतात आणि आपण तो गड साफ करत असतो. शेवटी जिथे आपले हे कार्यक्रम होत असतात तिथल्या त्या कार्यक्रमामुळे झाले, इतर वेळेशी मी म्हणणार नाही कारण ती जबाबदारी प्रशासनाची आहे. पण सार्वजनिक कार्यक्रमांमुळे ज्या वेळेला अस्वच्छता होते त्यावेळेला जर एक अशा पद्धतीचा उपक्रम जर आपण घेऊ शकलो तर आपले पुढचे सण हे आणखीन चांगल्या पद्धतीने जाऊ शकतील. कारण हे 5ही सण आपले लागून आले, एका मागोमाग एक आहेत. पाडव्याच्या ह्याच्यानंतर मग
तीच झाली की मग हनुमान जयंती आहे, ती झालं तर मग महावीर जयंती आहे, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यामुळे या जर काही गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण हे करू शकू. है वो सारे जो हमारे धर्म है, जाति है, समाज है, वो मिलजुल के हम यहाँ पे मनाते हैं। तो 30 तारीख से अगर हम देखें तो पाड़वा का हमारा उत्सव है, उसके बाद ईद है, उसके बाद श्री रामनवमी है, हनुमान जयंती है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती है, महावीर जयंती है। तो ये सारे जो हमारे उत्सव है वो जैसे हमेशा से अच्छे तरीके से हमने मनाए हैं, तो इस साल भी ज़्यादा से ज़्यादा उसमें और भी सब मिलकर हम मनाएं, और उस दृष्टिकोण से आज की ये मीटिंग ऑर्गेनाइज की गई थी। सारे जो तालुका के प्रतिनिधि है वो भी यहाँ पे आए, उन्होंने भी अपने कुछ सुझाव है वो दिए, और जिला प्रशासन है, जिला पुलिस हमारा जो डिपार्टमेंट है, जिला परिषद है, हम सारे जो हमारे अलग अलग तरीके के जो डिपार्टमेंट्स हैं वो ये सारी जो सुविधाएं हैं वो अधिकाधिक देने का प्रयास कर रहे हैं। साधारणपणे ज्या वेळेला प्रत्येक गावामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रम ज्या वेळेला आयोजित केले जातात शहरांमध्ये आणि गावामध्ये, त्यावेळेला त्याची परवानगी ही पोलीस विभागाकडून मागितली जात असते, आणि स्थानिक प्रशासन म्हणजे प्रांताधिकारी असतील किंवा तिथं DYSP असतील यांच्या कडून त्या परवानग्या ज्या वेळेला त्यांचं जे खालापूर तालुक्यातील ज्या 8 गावांनी जो पुढाकार घेतला हा अतिशय कौतुकास्पद आहे, आणि इतर जिल्ह्यातील गावांसाठी सुद्धा ते उदाहरण आहे. आणि आज आपण जिल्हास्तरीय मीटिंगमध्ये सुद्धा त्यांचा अभिनंदनाचा ठराव आपण घेतलेला आहे. निश्चितपणाने ज्या वेळेला याची राज्यस्तरीय ज्या काही मीटिंग होत असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भातला उल्लेख हा नक्कीच करू. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून, राजधानी म्हणून रायगड जिल्हा ओळखलं जातं, आणि त्यातलाच हा एक तालुका ज्या वेळेला असा एक स्तुतीय पाऊल ज्या वेळेला समाज आणि धर्म उचलत असतात त्यावेळेला त्याची प्रेरणा ही इतरांनी घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचंही अभिनंदन केलं, आणि इतर तालुक्यांनी सुद्धा, गावांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा, इतर समाज आणि धर्मांनी सुद्धा, इतर वेगवेगळ्या ज्या आहेत स्तरावर त्यांनी त्याचा आदर्श घ्यावा, असंही त्या निमित्ताने माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे. आणि स्थानिक प्रशासनाकडून मागितले जात असतात त्याचे काही नियम आणि निकष असतात, आणि आम्ही त्या निमित्ताने आज ज्या काही वेगवेगळ्या सूचना आल्या त्याच्यातून जे कार्यक्रम आयोजित होत असतात त्याची माहिती ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये जे सर्व मंडळी, मान्यवर मंडळी जी वेगवेगळे सहभागी होत असतात, मग लोकप्रतिनिधी असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्यांना सुद्धा त्या कार्यक्रमांची जी काही नियमावली आहे, म्हणजे ज्या नियमावलीला आधारित राहून ती परवानगी दिलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा निर्गमित करण्यात येतील, जेणेकरून अधिकाधिक आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठेही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत. काही सूचना कायदा असणार आहे? नाही, मला वाटतं की अजून त्या संदर्भातली काही म्हणजे काही तो मोघम पद्धतीने हे आहे, आणि त्या संदर्भातला आणखीन काही वेगवेगळ्या स्तरावरूनही त्या संदर्भातल्या काही सूचना आणि हे येत आहेत. माझी आपल्याला या निमित्ताने इतकीच म्हणजे सर्व पत्रकार किंवा माध्यमातले जे वेगवेगळे सगळे प्रतिनिधी आहेत यांनाही माझं आव्हान राहील की महायुतीचं जे सरकार आहे ते कुठलेही माध्यमांच्या प्रतिनिधी किंवा पत्रकार जो आपल्या देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो यांच्यावर अन्यायकारक किंवा त्यांच्यावर कुठेही काही चुकीच्या गोष्टी लादल्या जातील अशा पद्धतीचा कुठलाही कायदा हा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल हे काही आणणार नाही. धन्यवाद. थँक्यू.